डायबिटीस, इन्सुलिन पण घेताय, मग या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे रॉंग साईट. तुम्ही जर रोज एकाच ठिकाणी इंजेक्शन टोचवत असाल 2 महिने तर काय होईल? काहीच फरक पडणार नाही. का? कारण त्या ठिकाणी गाठी होतात आणि एकाच ठिकाणी जर तुम्ही रोज इंजेक्शन देत राहिलात तर त्या एरियामधलं, त्या स्किनमधलं जे ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे ती सुद्धा कमी होते. त्यामुळे कमी इन्सुलिन ब्लडमध्ये जातं आणि तुमची शुगर कमी होत नाही. दुसरं म्हणजे रॉंग टायमिंग. तुम्ही जर आत्ता इन्सुलिन घेतलं आणि 5 तासानंतर जेवण केलं तर इट इज रिस्की. का? कारण इन्सुलिनमुळे तुमच्या ब्लडमधली जी शुगर लेवल आहे ती ऑलरेडी कमी होते आणि नंतर जर तुम्ही बॉडीला ग्लुकोज दिला नाही तर तुम्ही हायपोग्लायसेमिक होता आणि मग तुम्हाला घाम येऊ शकतो, चक्कर येऊ शकते आणि दुर्लक्ष केलं तर तुम्ही कोमामध्येही जाऊ शकता. तिसरं म्हणजे नीडल रियूज. 1 आठवड्याला 1 नीडल हा जर फंड तुम्ही यूज केला तर तुमच्यासाठी खूप घातक आहे. का? कारण नीडल रियूजमुळे पहिली गोष्ट म्हणजे इन्फेक्शनचा धोका खूप जास्त वाढतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नीडलमध्ये, एका नीडलमध्ये जेवढा डोस आहे तो जर रियूज झाला तर तो डोस कमी होऊ शकतो आणि ॲप्रोप्रिएट डोस न गेल्याने तुमचे शुगर फ्लक्च्युएशन होऊ शकते. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, मगच इन्सुलिन घ्यायचं आणि मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.